इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन। आज आपण सोलापूर शहरातील भंगार झालेल्या नई जिंदगी भागाचे सर्वेक्षण करू। नई जिंदगी भागात हा अल्पसंख्याक बाहुल क्षेत्र आहे। या ठिकाणी अल्पसंख्याक समाजातील नागरिक बहुसंख्येने राहतात। महानगरपालिका येथील नागरिकांकडून सर्व प्रकारचे कर आकारते। इतकेच नव्हे तर युजर्स चार्जेस पण लावते। ज्या पद्धतीने कर आकारण्यात येते त्या पद्धतीची सेवा तिथं पुरवण्यात येत नाही। नई जिंदगीच्या कुठल्याही भागात जावा आपल्याला एकही रस्ता व्यवस्थित दिसणार नाही। सर्व खड्डेमय रस्ते झालेले आहेत आणि रस्त्याच्या कडेला कचरा साठलेला असतो। वातावरण इतके दूषित झालेले आहे की या भागातील नागरिकांना अस्थमा सारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे। तरी देखील महानगरपालिका याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे संशय येते। तसेच या भागातील नगरसेवक कुछ कामी ठरलेले आहेत, ते काहीही कामाचे नाही असं वाटते। नगरसेवकाच्या घरासमोरच कचरा असताना ते महानगरपालिकेला फोन करून ते कचरा उचलण्यास सांगत नाहीत। तेवढी ताकद देखील या नगरसेवकात नाही। म्हणजे इथले नगरसेवक काहीही कामाचे नाही असं मला वाटतंय। या नवी जिंदगी भागात शांतीनगर आहे। शांतीनगर मध्ये कुठेही शांती दिसत नाही। प्रत्येक ठिकाणी अशांतता आहे। आपण पहा, कुठल्याही गल्लीत जावा एकही रस्ता व्यवस्थित नाही, एकही रस्ता स्वच्छ नाही। महानगरपालिकेच्या स्वच्छतागृह पाडून त्या ठिकाणी मोठमोठी दुकाने बांधण्यात आली, याकडे देखील महानगरपालिकेचे लक्ष नाही। गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी अतिक्रमण विभाग काम करते, परंतु स्वतःची मालमत्ता ते जतन करू शकत नाही। म्हणून मी महानगरपालिकेला सांगते की हे अल्पसंख्याक बाहुल क्षेत्र असल्याने त्याच्याकडे दुजाभाऊने पाहू नये। आपण शहरातील जसं दुसऱ्या भागाला न्याय देतात त्याचप्रमाणे नवी जिंदगी भागाला न्याय द्यावा आणि विशेषतः महानगरपालिकेला अल्पसंख्याक बाहुल क्षेत्र विकास निधी मिळतोय, त्या निधीचा जास्तीत जास्त वापर या भागासाठी करून हा भाग सुजलाम सुफलाम करावा, व्यवस्थित करावा, सुंदर करावा, मी अशीच अपेक्षा करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Audio Jungle.